धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ कार्यालयात संत साहित्य अभ्यासक प्राचार्य डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचे व्याख्यान संपन्न. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ धुळे यांच्या कार्यालयात संत साहित्य अभ्यासक व विचारवंत प्राचार्य डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी यांचे व्याख्यान उत्साहात संपन्न झाले. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित या कार्यक्रमात तुकाराम महाराजांचे विवेकी, मानवतावादी व विज्ञानवादी तत्त्वज्ञान आजच्या समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे मत प्राचार्य डॉक्टर सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून मानवी कल्याण, सामाजिक समता, माणुसकी, त्याग व विवेकाची शिकवण दिली असल्याचे त्यांनी सांगितले. शिव तुझे नाव ठेविले, पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की, या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सांगत स्वराज्याचा विचार जनमानसात रुजविला असे त्यांनी नमूद केले. अस्पृश्यता, ढोंगीपणा व अहंकाराचा त्याग करून मानवी हिताचा मार्ग स्वीकारण्याचा संदेश तुकोबारायांनी दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.बी. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून वधूवर मंडळ अध्यक्ष पी.एन. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे गुलाबराव सीताराम पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव सीमाताई वाघ, चंद्रकलाताई कुवर, एस.एम. पाटील व जिल्हाध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व विमान अपघातात मृत पावलेल्या इतर व्यक्तींना मराठा सेवा संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व बहुजन महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी पुढील काळात दरमहा सहकुटुंब स्नेहभोजनासह संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित प्रवचनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन बी.ए. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन एस.एम. पाटील यांनी केले. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. जे बहुजन दैवत म्हणून संबोधलं जातं, या बहुजन दैवताच्या पराक्रमाची साक्ष म्हणून तुमचं नाव त्या पद्धतीचं आहे. तुम्ही सर्वांचे जीवनाचे उद्धारक आहात, सर्वांचे भाग्य विधाते आहात. एवढं पवित्र नाव तुमचं आहे आणि म्हणून तुम्ही छत्रपती आहात. आणि छत्रपती फक्त तुम्ही या मुलखाचे नाही, या राज्याचे नाही, तर या विश्वाचे तुम्ही छत्रपती आहात. हे जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये शिवाजी महाराजांना ही पदवी, ही उपाधी बहाल केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं शिवबाराजे हे छत्रपती झाले. राज्याभिषेक तर 6 जून 1674 ला संपन्न झाला जिजाऊ मासाहेबांच्या साक्षी. ज्या राज्याभिषेकावेळी जिजाऊ मासाहेब समोर बसलेले आहेत, त्या जिजाऊ मासाहेबांनी शिवबाराजे लहान वयात असताना लाल महालामध्ये वेळोवेळी कीर्तनाचं आयोजन केले. देहू गावी शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांसह कीर्तनाला जायचे आणि नेहमी तुकोबारायांचं कीर्तन ऐकून त्यांचे विचार आत्मसात करण्याचं काम शिवबाराजांनी केलं. आपल्याला ज्ञात असेल 19 फेब्रुवारी 1630 नंतर अगदी जिजाऊ मासाहेबांनी आपल्या माहेरी 1633 ला प्रयाण केलं आणि त्यानंतर 1637 तर 1642 पर्यंत शहाजी महाराजांसमवेत शिवबाराजांचं प्रशिक्षण सर्व झालेलं आहे. म्हणजे घोड्यावर बसणं असेल, भाला फेकणं असेल, तलवार चालवणं असेल, ढालीवरती वार घेणं असेल, शत्रूशी सामना करणं असेल, वेगवेगळ्या चाली चालणं असेल किंवा शासन कसं चालवावं, प्रशासन कसं हाताळावं, याचं सर्व प्रशिक्षण शहाजी महाराजांनी शिवबाराजांना त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षापासून तर 12व्या वर्षापर्यंत म्हणजे 1637 तर 1642 पर्यंतचं सर्व शिक्षण दिलेलं आहे. आणि त्याच्या आधी वयाच्या 7व्या वर्षापर्यंत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी आपल्या लेकराला अर्थात बालशिवबांना या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण, जीवनाचं शिक्षण त्यांनी बहाल केलं आधीच्या बालवयाच्या 7 वर्षात. म्हणून जिजाऊ मासाहेब त्यांच्या पहिल्या गुरु आहेत, शहाजी महाराज त्यांचे गुरु आहेत. आणि एवढंच नाही, ज्यावेळेस पुण्याला शिवबाराजे आपल्या आई साहेबांसमवेत आलेले आहेत, दाखल झालेले आहेत,
तिथून पुढचा कालावधी त्यांचा खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय या पृथ्वी तलावरती असेपर्यंत आता त्यांना ते पुष्पक विमान वगैरे आलं, ज्या काही संकल्पना आपल्या समोर ठेवण्यात आल्या, कारण की जी माणसं असतात त्यांच्यासाठी म्हणजे या समाजाचा उद्धार करणारी समाजाची धुरी माणसं जी असतात त्यांच्यासाठी त्यांना घ्यायला नेहमी विमान येत असतं आणि आपण ते सत्य मानत असतो. मग ते विमान त्या काळातलं असेल, ते विमान काल परवाच असेल, विमान आहे, माणसं बहुजन उद्धारक आहेत आणि त्यांना नेण्यासाठी नेहमी विमानं पाठवली जातात. मात्र त्याचा शोध, त्याचा बोध आपल्या विवेकी विचारानं, आपल्या बुद्धी प्रामाण्यवादानं आपण घेणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज तेच सांगायचे की बाप हो, आम्हाला रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. एका बाजूला धर्मसत्ता ही ब्राह्मणांच्या हाती आणि राजसत्ता मुस्लिम धार्जिण्यांच्या, म्हणजे मुस्लिम राजांच्या हाती राजसत्ता आहे एका बाजूला, राजकारण त्यांच्याकडे आहे. त्यावेळची परिस्थिती 17व्या शतकामध्ये आणि धार्मिक सूत्र सर्व ब्राह्मणांच्या हाती आहे. तुम्ही आपण काय करतो आपण, आणि म्हणून या गोष्टींचा शोध आणि बोध घेणं विवेकानं ही आपली भूमिका आहे. ही भूमिका तुकोबराय वटवत असताना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी ते सिद्ध होतात आणि शिवराजे त्यांना गुरु मानतात आणि त्यांची समवृत्ती जी काही होती ती समवृत्ती शिवराजे त्यांच्याकडून घेतात, ती शिकतात, ती अंगीकारतात. समवृत्ती काय होती खऱ्या अर्थानं तुकोबरायांनी आता या ठिकाणी मागच्या वेळेस आपल्या व्याख्यानामध्ये जो काही त्यांच्या जीवन चरित्राचा भाग आपण या ठिकाणी पाहिला, चर्चा झाली, त्याच्यावरची बरीच साधारण चर्चा झाली. आपण चरित्र वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण वाचत असतो. मात्र या ठिकाणी मला जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेतले काही अभंग फक्त मी या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. आजच्या व्याख्यानात महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.